नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलमधील मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मान्सून पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे व मान्सून तासनतास व दिवसेंदिवस पुढे आपली वाटचाल करत असून नुकत्याच काही तासामध्ये मान्सून संपूर्ण देशामध्ये बरसणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। तर मग सध्या मान्सून कोणत्या भागामध्ये आहे व किती तारखेला मान्सून कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल होईल व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेपासून पेरण्या सुरू होतील याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मान्सून पावसाबद्दलचा आजचा हवामान अंदाज। तर मग शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाचा वेग कायम आहे। रविवारी मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह ठाणे, नगर, बीड पर्यंतच्या भागामध्ये प्रगती केली आहे। देशाच्या उर्वरित भागामध्ये मात्र मान्सूनची वाटचाल जैसे ते आहे। महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। यंदा मान्सूनचा प्रवाह अधिक वेगाने होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। केरळमध्ये 2 दिवस आधीच म्हणजे 30 मेला पोहोचलेला मान्सून गुरुवारी 6 तारखेला 4 दिवस अगोदरच महाराष्ट्रामध्ये डेरी दाखल झाला। तसेच शनिवारी 8 तारखेला रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या आणखीन काही भागामध्ये चाल करतानाचा पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या देखील काही भागामध्ये मान्सूनने मजल मारली होती। रविवारी 9 तारखेला मान्सूनने मुंबईसह ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये प्रगती केली आहे। तसेच अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदवल्याचे स्पष्ट झाले आहे। रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल 10 दिवस आधीच म्हणजे 31 मे पर्यंत सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागामध्ये मान्सूनने देखील मुसंडी मारली होती। त्यानंतर मात्र मान्सूनने पूर्व भारतामध्ये प्रगती केली नसल्याचे दिसून आले आहे। मान्सून मजल दरमजल करत उत्तरेकडे वाटचाल करणार असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। तर मग अशा प्रकारे आता मान्सून राज्याच्या पूर्वी भागामध्ये दाखल झाला असून लवकरच महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये बरसणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। आणि अशा प्रकारची हवामानाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।